नमस्कार मंडळी, मी हरीश आपलं स्वागत करतो आपलं कोकणच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तारीख आहे 14 जून 2025 आणि सकाळीच आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्याच्यामध्ये पर्याला वगैरे जे पाणी आलं आहे, पर्या त्यामुळे पावसाने जे काही नुकसान केले ते आपण बघितलेलं आहे। आता संध्याकाळचे 3:30 वाजले आलेत आणि आता आपण जाणार आहोत नदीवरती वगैरे। आता काय परिस्थिती आहे ते आपण बघणार आहोत, त्यानंतर मग पर्यावरती पण येणार आहोत। त्या अगोदर चॅनलवरती कोणी नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर पण करा। चला तर मग आपण आगाराच्या पर्यावरती चाललो आहोत। आपल्यासोबत आता भरपूर जण 4-5 जण पोरं आहेत, तर बघूया आता कोण आहेत ती। आता पाऊस वगैरे थोडा थांबलेला आहे, त्यामुळे आता पाणी वगैरे थोडं कमी झाले असेल, ते पण बघूया। इकडं अनिकेत आहे, ओमकार आहे, इकडे यश आहे आणि बाबू, वेदांत पण आहे। आता पाणी वगैरे पण कमी झालं आहे बघा। आता इकडे कचरा वगैरे जबरदस्त आणून टाकला इकडे। पाण्याचे फूट पण कमी झाले आता। लाकूड वगैरे बघा किती मोठं आहे ते। आता आलेलो आहोत शहराच्या पर्यावरती। इकडे बघू शकता की पाणी कुठून गेले ते मला दाखवू थांबा। आता तो समोर तिकडे पर्याय आहे आणि तो पर्यायचं पाणी सर्व हे बघा इकडून वरून येत होतं, म्हणजे किती जबरदस्त फोर्स होता बघा। आणि ह्या इकडे मळीची अवस्था काय केली आहे बघा। इकडे मलेची बेकार अवस्था कोण ठेवली आहे, पूर्ण खालपर्यंत आहे। बघा इकडे दाढीमध्ये सुद्धा माती गेलेली आहे। इकडे पाण्याचा फोर्स बघा किती आहे तो। आता आपण देवमळ्यारी आलेलो आहोत, जिथे उमलाटाचं पाणी वगैरे भरपूर आहे ते आपण बघणार आहोत। त्याबरोबरच उमलाटामध्ये मासे वगैरे पण आले काय ते पण बघणार आहोत। इकडे उमलाटाचं पाणी वगैरे किती आहे बघा ते। तिकडे पोरं वगैरे आहेत। इकडे पूर्ण म्हणलं ह्या उमलाटाच्या पाण्याने भरलेले आहेत बघा।
आता नदीवरती आलेलो आहोत. नदीवरती थोडंफार पाणी वगैरे वाढलेलं आहे.